नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये। आणि आता आपण निघालो आहे ते म्हणजे सिद्धटेक सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनासाठी। आणि माझ्यासोबत बरीच मंडळी आहे। आणि इकडे तुम्ही बघू शकताय जितेंद्र दादा, दिव्या इकडे माया, इकडे छाया वहिनी आणि इकडे पूनम। चला आता या सगळ्या मंडळीसोबत आपण जाऊया आणि दर्शन घेऊया गणपती बाप्पाचं। चला आता वरती जाऊ आपण श्री गणेशाचं दर्शन घ्यायला। मस्तपैकी नाश्ता बिस्टा झाला आपला। समोरच असलेल्या वडापाववर ताव मारून आपण नंतर निघालो ते मंदिरात। आता जाणून घेऊया थोडंसं मंदिराच्या बाबतीत। पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी बांधला। अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे भीमा नदी किनारी सुंदर सिद्धटेक म्हणून गाव आहे। या ठिकाणाबद्दल एक आख्यायिका आहे आणि याला सिद्धटेक नाव पडल्याबद्दल पण एक मोठी माहिती अशी मिळते। मधु व कैठब नावाचे दोन राक्षस हे भगवान विष्णूंना खूप त्रास देत होते। भगवान विष्णूंचे त्यांच्यासोबत भरपूर युद्ध झाले। बरेच युद्ध झाले असताना देखील ते त्या राक्षसांचा संहार करू शकत नव्हते। हे युद्ध वर्षानुवर्ष चालले व पुढे जाऊन भगवान विष्णू शेवटी श्री शिवशंकरास मिळाले। श्री शंकरांनी भगवान विष्णूंना श्री गणपतीची आराधना करण्यास सांगितले। याच ठिकाणी भगवान विष्णूने श्री गणेशाची आराधना केली। गणराय मंत्रमुग्ध झाले। ओम श्री गणेशाय नामाचा जाप करत श्री गणेश प्रसन्न झाले व त्यांनी भगवान विष्णूंना विविध सिद्धी म्हणजे शक्ती प्राप्त करून दिली। म्हणूनच या गणेशाचं नाव सिद्धिविनायक असं म्हटलं जातं व या गावाचं नाव देखील याच्यावरूनच सिद्धटेक असं पडलं आहे। या अलौकिक शक्तींचा वापर करून भगवान विष्णूंनी मधु व कैठब या दोघं राक्षसांचा संहार केला। आपण आता आतमध्ये जे मंदिराचा परिसर आहे तो बघू शकतो। खूप सुंदर व जुनं काम देखील इथं बघायला मिळतं। बरंच असं रिनोव्हेशन देखील केलेलं आपल्याला इथं बघायला मिळतं व अष्टविनायकांचे आर्ट फोटोज देखील इथे बघायला मिळतात। या क्षेत्रामध्ये पुढे जाऊन श्री संत मोरया गोसावी यांनी देखील सिद्धी प्राप्त केली। त्यांचा देखील फोटो इथे पाहायला मिळतो। हा गणपती उजव्या शेंडीचा गणपती आहे व त्याच्यामुळे कडक गणपती असं देखील म्हटलं जातं, ज्याची खूप मोठी आराधना करावी लागते। मंदिराच्या गेटजवळ खूप सुंदर असे कोरीव काम देखील पाहायला मिळते, जिथे श्री विष्णूंचा देखील फोटो चित्रित केलेला बघायला मिळतो। देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे। छोट्याशा टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला। मात्र 14 फूट उंचीचे व 10 फूट लांबीचे देऊळ हे अहिल्याबाईंनी बांधले। हरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले होते, तेव्हा फडक्यांनी या मंदिरास 21 प्रदक्षिणा घातल्या। नंतर 21 दिवसांनी त्यांची सरदारकी त्यांना परत मिळाल्याची आख्यायिका इथं म्हटली जाते। इथे आपण भोजन कक्ष बघू शकतोय। इथे श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवाई माता मंदिराकडे चाललोय आपण इकडून आता। प्रसाददान मंदिराच्या डाव्या बाजूने शिवाई माताजीच्या मंदिराकडे देखील आपण इथून जाऊ शकतो व शिवाई मातेच्या मंदिराच्या मागे श्री विष्णूंचं देखील मंदिर पाहायला मिळतं। देवीच्या 3.5 पीठांपैकी एक अंश म्हणून हे मंदिर जे आहे ते ओळखलं जात आहे। मातेच्या मंदिरापासून आपण बाजूला निघालो व सरळ जात आपण श्री विष्णूंचं मंदिर बघितलं। त्या मंदिरास कोणताही एंट्रन्स नव्हता, ही विशेषच गोष्ट। त्यामुळे काही मंदिरात जाता आलं नाही, पण नंतर कळलं की वरून मागच्या बाजूने वरतून चढून तिकडे जावं लागतं, जे की शक्य झालं नसतं।
त्या मंदिराच्या जवळूनच आपण खूप सुंदर पूर्ण सिद्धटेक गावाचा परिसर बघत होतो. सभोवताली वाहणारी भीमा नदी व वरून होणारा हा सनसेट खूप सुंदर असं वातावरण निर्माण झालेलं होतं. तुम्हाला देखील जर पब्लिक ट्रान्सपोर्टने इथे यायचं आहे तर दौंडवरून 18 किलोमीटरवर स्थित आहे व काही बसेस देखील आहेत इथे येण्यासाठी. आम्ही पर्सनल व्हेकलने आलो, सो डायरेक्टली पुण्यावरूनच आमचं इकडे येणं झालं. जवळपास 2 ते 2.5 तासाचा हा प्रवास होता. मस्त आहे ना कबूतर एकदम. आतमध्ये त्यांचे पिल्ले वगैरे आराम करतायत. संध्याकाळचा वेळ झाला. मस्त आहे, गुबगुबीत आहेत एकदम. ब्लॅक अँड व्हाईट आहेत, अर्धे व्हाईट आहेत. ही मांजर इकडे. हे इथे जे मंदिराच्या जवळ राहतात ते पूर्वजांपासून इथंच राहतात. म्हणजे जेव्हा अहिल्याबाईंनी हे बनवलेला मंदिराचा परिसर तेव्हापासून हे सगळं बनवलं जातं. ओके, तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने जरा हे विजिट केला, देवदर्शन केलं. सिद्धटेकचं सिद्धिविनायकाचं पण दर्शन घेतलं आपण, अष्टविनायकांपैकी एक विनायक. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली ते मला नक्की सांगा. आणि लोकांसोबत देखील शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा व्हिडिओ, जेणेकरून लोकांना देखील इकडे यायला आयडिया मिळेल.